राजे पन्हाळ्याच्या वेड्यात अटकले होते आणि 65,000च्या फौजेनिशी सिद्धी जोहर एखाद्या विषारी अजगरासारखा पन्हाळ्याला वेढा देऊन बसला होता. दिवसा मागून दिवस आणि महिन्या मागून तब्बल 4 महिने सरले होते, पण वेढा मात्र तसूभरही ढिला होत नव्हता. उलटा झाला होता आणखी बळकट. चहू बाजूना संकट स्वराज्यावर घिरट्या घालत होत आणि अशा समयी 1.25 लाख येवनी सेना सागरासह शाहिस्ते खान स्वराज्यावर चाल करून आला होता. गावाचे गाव लुटीत निघाला होता. आया बहिणींच्या अब्रूची लत्तर वेशीवर टांगत लाल महालाला गाडा घालून चाकणला वेढा ठोकला होता. राजगड संकटात बुडाला होता. मासाहेब चिंतातूर झाल्या होत्या. प्रत्येक हेराला मासाहेब विचारायचे, राजांची काही खबर बात, आणि हेर नकारार्थी मान हलवत होत. त्याच वेळेस मासाहेब प्रत्येकाला विचारायच्या, राजांची काही खबर बात, आणि हेर नकारार्थी मान हलवत होता. आता मात्र मासाहेबांचा संताप अनावर झाला आणि तारदिशी मासाहेब उभ्या राहिल्या. दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या, चेहरा लालबंद, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज, आणि पाहता पाहता मासाहेबांनी लगलगती समशेर घेतली, समशेर म्यान केली, जिरटो परिधान केला, चिलखत घातलं आणि 60 वर्षाच्या मासाहेबीने रिखीबीत पाया टाकला आणि टाच मारून घोड्यावर मांड ठोकली. पण यावेळेस स्वराज्याच्या सरनौबत नेताजी पालकर होते कुठं? अरे नेताजी तर विजापूरमध्ये धुमाकूळ घालत. वाऱ्यासारखी बातमी नेताजी पालकरांच्या कानावर गेली आणि सरदिशी नेताजी पालकर माघारी फिरले आणि पाहतो तर काय मासाहेब आपण निघालात मासाहेब. आणि कडाडली वज्रचिडी म्हणजे सकाळ सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ. नेताजी स्वराज्याचे सरनौबत आहात आपण. स्वराज्याचा पंचप्राण पन्हाळ्याच्या वेड्यात अटकला असताना आपण स्वस्त बसतातच कसे होत नाही आपल्याकडून. पुरुषार्थ ढिला पडला, मनगट ढिला पडला, तलवार वांज झाली की रक्त काळं पडलं नेताजी. आणि खलील झालेल्या नेताजींनी वरमान केली आणि नेताजी पालकर मासाहेबांना बोलते झाले, मासाहेब एक डाव माफी मासाहेब, सांच्या पोस्टर राजासनी तुमच्या सामने हजर करतो बघा. आणि पाहता नेताजी पालकर सोबत सिद्धी हिलालचा मुलगा मासाहेबांना मुद्रा करून 1000 मावळ्यानेशी पाहता घोड्यावर टाच मारत घोडे दौडू लागले आणि पाहता पन्हाळ्या भोवती येऊन थांबले. तोच एक हेर धावत आला आणि सिद्धी जोहर कडे गेला आणि त्याच वेळेस बोलता झाला, हुजुरी आला ओ नेताजी, आगाय नेताजी. आणि तसा सिद्धी जोहर बोलता झाला, नेताजी गाव नेताजी. हुजुरी आला ओ नेताजी मरकटे नेताजी पालकर आया. आणि तसा सिद्धी जोहर बोलता झाला, नेताजी, अरे नेताजी बोले तो प्रति शिवाजी मसूद. आणि पाहता मसूद निघाला. तिकडून मराठे सामने आले, दिन करत येऊन आले आणि पाहता मराठ्यांची गर्जना घुमली. हर हर आणि पाहता मराठ्यांच्या म्यानातून समशिरी बाहेर पडल्या. तलवारीची बौछार उडाली, आक्रोश झाला, आवाज झाला, आरुळी घुमली, किंचाळी उठली. पाहता वर्मावर घाव बसत राहिला, सपासप वार होत राहिले. रक्ताची चिळकांडी यातनेचा कल्लोळ उपाडत राहिला. धडा वेगळे मुंडके पडत राहिले. मुर्द्यांची ढीप, प्रेतांची आरास, यातनेचा खच वाढत राहिला. झाडं झुडपावरचे पाखरं फळाफळ करत उराले. आसमान थरत राहिला, काळोख भेदरत राहिला, पन्हाळा शहरत राहिला. शौर्याचं वादळ उफाळलं, मराठे पराक्रम गाजवत राहिले. माझे राजे म्हणायचे, माझा एक मावळा 100ला भारी, अरे इथं 500ला मराठ मावळा भारी पडत राहिला. सपासप वार होत राहिला. रक्ताच्या चिळकांड्या उठत राहिल्या. धडा वेगळे मुंडके पडत राहिले. पण वर्मावर घाव बसला. स्वराज्याचा मावळा सिद्धी हिलालचा मुलगा सिद्धी वाहवा यवनांच्या कचाट्यात सापडला. बल फुकणं पडलं आणि पराभूत होऊन नेताजी पालकरांना माघारी फिरावं लागलं. राजे पन्हाळ्यावरून चौफेर वेध घेत होते. आता विश्वास राजांना सह्याद्रीवर. तोच जून संपला आणि जुलै सुरू झाला आणि ढगांचं घोंगडं पांघरून आसमंत काळ्या कबीर अंधारातून पन्हाळा धोधो करत थांबवून काढत राहिला. राजांना खात्री, आता मात्र वेडा होईल ढिला. पण झालं उलट. आता तर वेडा आणखी बळकट झाला. आता तर मुंगीलाही जायला जागा नाही. छप्र करून सिद्धी जोहर पन्हाळ्याच्या पायथ्या जवळ राहू लागला. राजे विचार करते झाले, आता काय करायचं. आणि राजाने आपली घरी चाल बोलवणं धाडलं.
स्वराज्याचे वकील गंगाधर पंतांना आणि लिहिला सपशेल शरणागतीचा खलिदा. छत्रपती शिवाजी महाराज उद्या आपणास बिनशर्त शरण येत आहेत. आणि पाहता पाहता खलिदा घेतला आणि गंगाधर पंत पन्हाळ्यातून पाय उतार झाले. सिद्धी जोहरच्या छावणीकडे निघाले. पण जाता जाता प्रत्येकाला सांगत निघाले, शिवाजी राजे उद्या बिनशर्त शरण येत आहेत. शिवाजी राजे उद्या बिनशर्त शरण येत आहेत. शिवाजी राजे उद्या बिनशर्त शरण येत आहेत. पाहता पाहता वाऱ्यासारखी बातमी चहू मुलखात पोहोचली गेली. आणि पाहता पाहता राजांचा खलिदा वकील पंतांच्या हातातून सिद्धी जोहरच्या हातात गेला. सिद्धी जोहरने मैना वाचला. छत्रपती शिवाजी महाराज उद्या बिनशर्त शरण येतात. मैना वाचला, बहुत खुश झाला. अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर ही गया उठ पहाड़ के नीचे, अब बताएंगे उसे बहुत खूब जो मौकाम फतेह खान ने हासिल करा, जो मौकाम अफजल खान ने नहीं किया. बड़े बड़े सरदार ढेर हो गए, वो हक करेंगे. सलाबत खां, सिद्दी जहर, बहुत खूब बहुत खूब. पण पुन्हा संशय आला आणि पुन्हा बोलता झाला, वकील क्या तू सच कह रहा है. आणि त्याच वेळेस गंगाधर पंत बोलते झाले, तुम्ही जर जीविताची हमी देत असाल तर राजे आपणास भेटायला यायला तयार. आणि खुश झाला सिद्धी जोहर, क्यों नहीं क्यों नहीं क्यों नहीं, आखिर ही गया उठ पहाड़ के नीचे, अब बताएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी. शब रात का जश्न होना चाहिए, मौज मनाओ, खुशियां मनाओ, कामयाब हुए हम मसूद. आणि पाहता पाहता सगळे यौवन मध्या धुंदात बुडाले. आणि राजांनी बस याच गोष्टीचा फायदा घ्यायचा ठरवला. आणि त्याच वेळेस राजांनी बोलवणं धाडलं स्वराज्यात नव्यानच आलेला, राजांच्याच उमरीचा, राजांसारखाच दिसायचा, राजांसारखाच बोलायचा, राजांसारखाच वागायचा. दाढीचा कटही तसा, मिशाला पिळही तसाच, नाव्याचं पोर शिवा काशीत त्याचं नाव. राजांनी बोलवणं धाडलं शिवाला. आणि तोच शिवा राजांच्या सामने आला. मुजरा राज बोलवणं धाडलं सा. आणि पाठ मोऱ्या राजांनी शिवाकडे पाहिलं आणि राजा आश्चर्यचकित झाले. अरे शिवा, आतापर्यंत आम्ही फक्त ऐकलं होतं रे तू आमच्या सारखा दिसतोस म्हणून, पण आज प्रत्यक्षात बघायचंय आम्हाला आमचा साहेबांचा दुसरा शिवा कसा दिसतो म्हणून. आणि पाहता पाहता राजांनी स्वतःची कापडं घेतली, शिवा काशिदाच्या हातावर ठेवली. काही क्षणात शिवा काशीत कापडं घालून राजांच्या सामने आला. राजांनी दुशिल्यात स्वतःची रत्न जडीत शमशेर शिवाच्या दुशिल्यात खोवली. कानातला चौकडा काढला, शिवाच्या कानात घातला. स्वतःच्या गळ्यातली कवड्याची माळ काढली आणि शिवाच्या गळ्यात घालताना राजे मनात बोलते झाले, ही कवड्याची माळ, हे भोसल्याचं लेणं, तो सिद्धी जोहर कुठल्याच गोष्टीला फसला नाही ना. पण मात्र हे भोसल्याचं लेणं या कवड्याच्या माळीला नक्कीच फसेल. आणि जवळच असलेला जिरटोप घेतला आणि शिवाला राजे म्हणाले, शिवा हा घाल तुझ्या डोक्यात. आणि त्याच वेळेस शिवा बोलता झाला, राज तुमचा जिरटोप माझ्या डोक्यात घालाय देता सा राज. नक या टोपा पाऊस तर उभा राहायची लायकी नाही राजा आमची, आणि तुम्ही हे टोप माझ्या डोक्यात घालाय देता सा राज. नक राज नक. राजांनी म्हणावं, घाल शिवा. नगर राज, अरे घाल शिवा. आणि राजांनी स्वतःच्या हाताला तो जिरेटोप शिवा काशिदाच्या डोक्यात घातला. शिवा खडावा घाल. आणि शिवाने खडावा घातला आणि पीळ देत शिवा राजांसामने आला आणि बोलता झाला, राज कसा दिसतो आऊ साहेबांचा दुसरा शिवा. आणि राजे पाहत राहिले, शिवा शिवा. अरे आम्ही सुद्धा नाही ओळखू शकलो तुला. असं वाटतंय आरशात आम्ही आमचंच प्रतिबिंब बघितल्याचा भास होतो की काय. आणि तसा शिवा म्हणाला, राज तुम्ही नाही ओळखला आमासनी, मग काय मजाल त्या सिद्धी जोहरची आमासनी वळखीशान म्हणून. राज द्या किडा जाऊन भेटतो की त्या सिद्धी जोहरला. आणि राजे बोलते झाले, शिवा अरे शिवा तुला कसं कळालं आमचं रूप घेऊन आम्ही तुला त्या सिद्धी जोहरच्या भेटीला पाठवतोय म्हणून.
आणि तसा शिवा बोलता झाला, राज तुमचं खातोय, तुमचं पियतोय, तुमच्या संग राहतोय, तुमच्या काळजाचा ठाव ठोका कळायला लागला असं राजा आमास. आणि तसे राजे बोलते झाले, पण नको नको शिवा, तुला माहितीये तू त्या सिद्धी जोहरला शिवा काशीद म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून भेटायला जातोय. पण तुला माहितीये त्याचं बक्षीस तुला काय मिळेल म्हणून. तसा शिवा बोलता झाला, राज राजा ठावाय की राज, राजा ठावाय की राज, राज राजा जन्माला न्हाव्याच्या घरात आलो, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार. हे भाग्य त्यात होणार राज, हे भाग्य त्यात होणार राज. जन्माचं सार्थक होईल राजमया, जन्माचं सार्थक होईल. राजे बोलते झाले, शिवा शिवा कुठल्या जन्मीचं पुण्य म्हणून तुझ्या सारखे भाऊ आभास मिळाले. आणि पाहता पाहता राजांनी शिवाला जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातून टप 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 अश्रू ओघळत राहिले. शिवाचा खांदा भिजवत राहिले. आतापर्यंत अशी कौतुकाची थाप, आतापर्यंत अशी कौतुकाची थाप माझ्या राजानं कुण्या मावळ्याला मारलीच नव्हती रे, कुण्या मावळ्याला मारलीच नव्हती. मिठी सैल करत राजे बोलते झाले, पण शिवा याद राख, याद राख, स्वतःचा जीव राखायचा आहे. सिद्धीची भेट यशस्वी झाली तर पांढरं पाणी येथे येऊन भेटायचं आहे. आपण राखुनी ठाकावे अनेक घ्यावे हिरोनी सकळीक, याद राख.